नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत काळ्या रश्श्याची बोकडाच्या मटणाची भाजी। तर हे बघा, मी कांदा परतून घेतला, एक टोमॅटो घातला, एक कांदा घातला, तो छान परतून घेतला। नंतर त्यात हळद आणि धण्याची पावडर टाकली आणि ते आता छान परतून घेते। आणि मग याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून याच्या कुकरला शिट्ट्या घेणार आहे। आता मी मसाला तयार करणार आहे। यात काय काय घेतले मी, कांदे भाजले, धने, लसूण, कोथिंबीर, आलं, खोबरं आणि थोड्या हिरव्या मिरच्या। तर आता हा ओला मसाला मी जरा जास्तच करून ठेवणार आहे, कारण आहे ना नंतर पण काळ्या भाज्यांना लागला ना तर मी तो वापरत असते, म्हणून मी थोडासा जास्तच करून ठेवते फ्रीजरमध्ये। काही होत नाही, त्याला चांगला महिनाभर छान टिकतो। मग अशी मी भाजलेला मसाला हा आता वाटून घेतला, आता थंड करायला ठेवला। यातला काही आजच्या भाजीसाठी वापरणार, बाकीचा डब्यात ठेवून मस्त फ्रीजरमध्ये ठेवणार। तर हे बघा, आता आपण मटणाच्या भाजीला सुरुवात करत आहोत। आता मी काय केलं, प्रथम आहे ना थोडंसं बाजरीचं पीठ टाकलं, कारण आपण ह्या वाटणामध्ये बाजरी डाळ वगैरे असं काही घातलेलं नाही। तर हे बाजरीचं पीठ पहिल्यांदा तेलात टाकलं ना की त्याचं खूप खमंग छान स्वाद येतो। आणि आता हा मी जो वाटून घेतलेला सर्व मसाला आहे तो टाकते आणि हा मसाला नंतर थोडंसं परतून झालं की मग मी मसाले टाकते। आता हे बघा, आपण हिरवी मिरची घातलेलीच होती पण त्या कमी आहे, तर मग त्याच्यात मी 1-1.5 चमचा लाल तिखट घालते आणि हा माझा घरी केलेला काळा मसाला, हा थोडासा, आणि थोडीशी लाल काश्मीरी मिरची। आता हे मी छान परतून घेणार आहे, मस्त याला तेल सुटेपर्यंत। आता हे बघा, त्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। हा कढईपासून थोडा वेगळा होत आहे मसाला। खूप छान मसाला परतायची खूप मेहनत घेईल। जेवढा तुम्ही मंद आचेवर हा मसाला छान परतून घ्याल तेवढा भाजीला स्वादही छान येतो आणि कटही छान येतो। आणि या भाजीला बघा तुम्ही, आता मी दाखवेलच पुढे तुम्हाला। आता बघा, त्याला छान असं कट सुटला। याच्यात आहे ना आपण हा थोडासा पिवळा रस्सा आहे ना आता थोडासा टाकू परतायला, म्हणजे काय होतं, आपण तो मसाल्यात जो मटणाचा फ्लेवर असतो ना तो याच्यामध्ये मोडतो आणि मग रस्साला आणखी छान सुगंध येतो। म्हणजे एक ना काही गोष्टी आहे ना छोट्या टिप असतात, ह्या जर लक्षात ठेवल्या ना तर कुठली भाजी असेल खूप छान होते। मी तुम्हाला जसं रेसिपी करेल पण माझ्या ज्या सिक्रेट टिप्स आहेत त्या पण मी तुम्हाला सांगेल। तुम्ही बघू शकता किती छान, बघा किती छान तेल सुटलं की नाही याला। आता याच्यात आपण मटणाचे पीस टाकणार आहोत आणि हे मटणाचे पीस टाकले की हे पण छान परतून बघा। आता हे मटणाचे पीस टाकते, हे मस्त असे छान परतून घ्यायचे। ह्या पिसांमध्ये पण असं ना छान हा मसाला याच्यामध्ये थोडा मुरला पाहिजे। हे 1-5 मिनटं आपण आता असंच होऊ द्यायचं। आणि तुम्ही बघितलंच, मी कुठलाही विकतचा मसाला यात वापरला नाही। माझे सगळे घरचे मसाले असतात। मला रेडीमेड मसाल्यांची ॲलर्जी असं म्हटलं तरी चालेल, मला रेडीमेड मसाले फारसे आवडत नाही। आता आपण यात थोडंसं मीठ टाकणार आहोत। आपण पहिल्यांदा मटण जेव्हा शिजवून घेतलं तेव्हा आपण मीठ टाकलेलं होतं, तर म्हणून मीठ बेतानच टाकायचं मसाल्याच्या हिशोबानं। आता हे पिवळं पाणी आपण याच्यात घालणार आहोत आणि थोडंसं जास्त लागेल तर मी इकडे बघा हे गरम पाणी केलं, मसाल्याच्या भांड्यातच ते पाणी गरम करायला ठेवलं, जेणेकरून थोडाफार त्या भांड्याला मसाला चिटकला होता तो पण वापरून होईल नाही का। मला असं वाया वगैरे गेलेलं पण नाही आवडत जास्त, म्हणून मी त्याची काळजी घेत असते। आणि कुठलीही जी सुगरण महिला असते ना ती या गोष्टीची नक्कीच काळजी घेते की पोटात भरपूर जाऊ दे पण वाया नाही गेलं पाहिजे, फेकल्या नाही गेलं पाहिजे। ती खरी गृहिणी, ती खरी सुगरण। आता हा रस्सा टाकतोय आपण। आता हे भांडं धुवून टाकूया थोडंसं। आज ना
जरा गॅसवर जास्तच हे भाकरी वगैरे केल्या, मसाला केला, राहाडा झाला. आता गॅसवर पूर्ण धुवूनच काढावं लागेल मला. हे बघा किती छान तवंग आलाय बघा भाजीला. आणि आता ही जशी जशी उकळेल तसं तसं अजून तिला कट्ट सुटत राहील. मस्त बघा, कमी तेलामध्ये एकदम छान तर्रीदार मटणाची भाजी होणार आहे आपली. आता तुम्ही बघू शकता किती छान कट आलाय. आपली भाजी जवळजवळ झालेली आहे. आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आता वाढायला घेऊ. हे बघा किती छान कट आला बघा. छान उकळी भाजी. आता हे बघा किती छान भाजी तयार झाली बघा. बाजरीची भाकरी, भाजी, हा कट. मस्त ना. या जेवायला. हे बघा छान अशी मटणाची भाजी आपली रेडी झालेली आहे. या जेवायला मंडळी. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.